हॅलो फ्रेंड्स, आज आपण मराठी व्याकरण अभ्यासणार आहोत. मराठी व्याकरणातील समास प्रकारातील कर्मधारय समास अभ्यासणार आहोत. हा व्हिडिओ इयत्ता 10वी व इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. चला तर मग मुलांनो, कर्मधारय समास पाहूया. कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचाच एक प्रकार आहे. आता कर्मधारय समास कशास म्हणतात? ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. आता कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये पाहूया आपण. यात सामासिक शब्दातील पहिले पद विशेषण असते तेव्हा त्यास विशेषण पूर्वपद कर्मधारय समास म्हणतात. उदाहरणार्थ पितांबर, नीलकमल, रक्तचंदन. यात पित, नील, रक्त हे काय विशेषण आहेत, पहिली पदं, म्हणून याला पूर्वपद म्हणतात, विशेषण पूर्वपद. सामासिक शब्दातील दुसरे पद विशेषण असते, विशेषण उत्तरपद कर्मधारय समास म्हणतात त्यास. पुरुषोत्तम, घननील. यात उत्तम आणि नील हे काय उत्तरपद म्हणजे दुसरे पद, यात विशेषण आहे. सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषणे असतात तेव्हा विशेषण उभयपद कर्मधारय समास असे म्हणतात. लाल भडक, पांढरा शुभ्र, श्याम सुंदर. यात दोन्ही पदे काय आहेत, विशेषणेच आहेत, लाल पण आणि भडक पण, म्हणजेच हा विशेषण उभयपद कर्मधारय समास होय. आणि सामासिक शब्दातील पहिले पद उपमान असते तेव्हा उपमान पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात. उदाहरणार्थ कमलनयन, चंद्रमुख. पुढचं सामासिक शब्दातील दुसरे पद म्हणजे उत्तरपद उपमान असते तेव्हा मुखचंद्र, नरसिंह. उत्तरपद म्हणजे दुसरे पद काय उपमान आहे. सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकरूप असतात जसे काव्यामृत, काव्यरूपी अमृत, विद्याधन, विद्या हेच धन, भवसागर. तर यासारखी शब्द ही काय कर्मधारय समासाचीच उदाहरणं आहेत. रूपक उभयपद कर्मधारय समास असे म्हणतात त्यास. आता इतर उदाहरणे पाहूया आपण. मुखचंद्र, चंद्रासारखे मुख. महाराज म्हणजे महान असा राजा. मातृभूमी, भूमी हीच माता. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. काव्यामृत, काव्य हेच अमृत. घनश्याम, गणासारखा श्यामल. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. पितांबर, पिवळे असे वस्त्र. कमलनयन, कमळासारखे नयन. कांचन संध्या, सुवर्णासारखी संध्याकाळ. नीलकमल, निळे असे कमल. नृसिंह, सिंहासारखा नर. अज्ञान तिमिर, अज्ञान हाच तिमिर असा विग्रह केला तर कर्मधारय समास होतो आणि ज्ञान नव्हे ते अज्ञान असा जर त्याचा विग्रह केला तर तो नय तत्पुरुष समास होतो. हे लक्षात ठेवा. अज्ञान राहू, अज्ञान हाच राहू. स्थानांतर, अन्य स्थान. पुण्यमार्ग, पुण्य असा मार्ग. मुखकमल, मुख हेच कमल. वीरमरण, वीर असे मरण. महादेव, महान असा देव. विद्याधन, विद्या हेच धन. नीलसिंधू, निळा असा सिंधू. सिंधू म्हणजे सागर, समुद्र. महात्मा, महान आत्मा. घननील, निळा असा घन. अष्टसात्विक भाव, अष्टसात्विक असा भाव. हा असा विग्रह केल्यानंतर हा कर्मधारय समास आहे आणि अष्टसात्विक भाव हा अष्ट म्हटल्यामुळे 8 आल्यामुळे द्विगु समासही असू शकतो तो. कुसंस्कार, कु असे संस्कार. कु म्हणजे वाईट. गजश्रेष्ठ, श्रेष्ठ असा गज, हत्ती. महाद्वार, महान असे द्वार. महापुरुष, महान असा पुरुष. चिरनिद्रा, चिर अशी निद्रा. महानिर्वाण, महान असे निर्वाण. सुरंगी, सु म्हणजे चांगले, चांगले असे रंग. संसार गज, संसार हाच गज. पुरुषाधम, अधम असा पुरुष. सत्वर गती, सत्वर अशी गती. प्राणदीप, प्राणरूपी दीप. गीतनिद्रा, गीतरूपी निद्रा. सद्भाग्य, सत म्हणजे चांगले, चांगले असे भाग्य. सुकाळ, चांगला असा काळ. दीर्घकाळ, दीर्घ असा काळ. महासागर, महान असा सागर. भाषांतर, अन्य अशी भाषा.
पांढरा शुभ्र, शुभ्र असा पांढरा. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा पद्धतीने आज आपण कर्मधारय समासाची उदाहरणे अभ्यासलेली आहेत आणि त्यांचा विग्रहही आपण केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओचं. धन्यवाद.